नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे खेड तालुक्यातील किवळे या गावामध्ये। मित्रांनो, भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव येत्या 12 आणि 13 तारखेला किवळे घाटात होणार आहे। तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। आज घाटात आलोय, घाटाचं कामकाज अंतिम टप्प्यात आलेले आहे। आज आपल्याला यात्रा कमिटी इथं भेटलेली आहे। गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील, किती गाड्या मालकांना इथं संधी भेटलेली आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। विशाल शेठ, नमस्कार। नमस्कार। भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव 12 आणि 13 तारखेला किवळे घाटामध्ये होणार आहे। यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आहे सांगा आम्हाला। आता सालाबादप्रमाणे भैरवनाथ महाराजांच्या उत्सव जशा पद्धतीने साजरा होतो त्याच पद्धतीने याही वर्षी चालू वर्षी साजरा होणार आहे। फक्त थोडंसं कसं कमिटीमध्ये थोडासा बदल, नियमांमध्ये थोडासा बदल, इनामात कमी जास्त थोडाफार बदल करण्यात आलेला आहे। आणि चालू वर्ष हे यंदाचं तिसरं वर्ष आहे। तिसरं वर्ष असल्यामुळं काही ठिकाणी गाठ तानावरती धरले जातात, काही ठिकाणी नाही का जास्ती काहीतरी नियम अटी लावले जातात। तसं आमच्याकडं कुठलं असं वेगळ्या प्रकारचं काय नसणार आहे। तिसऱ्या वर्षाला 30 बाऱ्या आहेत। पहिल्या दिवशी 15 बाऱ्या घेतल्यात, दुसऱ्या दिवशी 15 बाऱ्या घेतल्यात आणि टोटल गाडी 300 घेतलेले आहेत। 300 आणि त्याच्यात आमच्या गावाचे 40 गाडी आहेत। म्हणजे असे एका दिवशी साधारणतः 180 ते 90 गाडा पळणार आहे फायनल सहित, तिसऱ्या वर्षासहित अशा पद्धतीने नियोजन असणार आहे। आणि बाकी आता म्हणजे कमिटीत थोडाफार बदल झाल्याप्रमाणे चालू वर्षाचे अध्यक्ष महेंद्रभाऊ मशे आहेत, शेजारी खजिनदार रविभाऊ कदम आहेत आणि आम्ही तर बाकी सर्व काम करणार आहे। मी स्वतः निशाणाचं काम करतो। अनिल भाऊ आज परवानगीसाठी जरा बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना काही यायला जमलं नाही आणि जुने माझे अध्यक्ष जरा कामानिमित्त बाहेर गेलेत। चालू म्हणजे दरवर्षी जी पोरं असतात ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने सगळं काम असणार आहे। निर्णय एकदम काटा असणार आहे, निर्णयामध्ये कुठलाही फॉल्ट होणार नाही। कमिटीचा निर्णय जो ठरला आहे तोच शेवटपर्यंत राहील। घाट हा पाठीमागच्या वर्षी 419 फूट लावला होता। यंदाच्याही वर्षी आमचं 419 लावायचं चाललं होतं, पण उन्हाची तीव्रता पाहता आम्ही 417 लावायचं नियोजन केलेलं आहे। बघू त्याच्यातून जर 419 417 याच्यापैकी लावला जाईल। घाटाचं आळ्याचं काम चांगल्यापैकी करणार आहे आमच्या गावचे शेजारच्याच गावचे चांदूस गावचे मंडपावाले आहेत जयराम भाऊ कारले, त्यांच्याकडंच काम दिलेलं आहे। घाटाचं त्यांनी मंडपाचं याचं त्याचं काम एकदम व्यवस्थित केलेलं आहे। आळ्याचं काम त्यांनी चांगलं केलेलं आहे, त्यामुळे बैलांना काय दुखापत होणार आहे, इजा होणार आहे असंही काही राहिलेलं नाही आहे। घाटात एकदम व्यवस्थित काम केलेलं आहे। आणि टोकनाचं यंदाच्या वर्षी आम्ही असं केलेलं आहे, टोकन लकी ड्रॉ पद्धतीने काढलेले आहेत। टोकन ज्याच्या त्याच्या हातात देऊन टाकलेले आहेत लगेच, त्यामुळं माझा टोकन हरवला, माझा टोकन गाळ झाला, माझा टोकनावरती याने झुपली असंही काय होणार नाही आहे। लोकांनी इथे यायचं, तुमची टोकनावरती पुढं एक नाव पाठीमागे एक नाव टाकून तुमचा टोकन वर दिला, तुमची संपूर्ण प्रवेश फी पाठीमागे दिली जाणार आहे, कुणाचीही प्रवेश फी ठेवली जाणार नाही आहे। नजर चुकीने एखादा कोणी राहिला किंवा तो पळवायला आलाच नाही त्याची फक्त जमा राहील। इनामाची पावती सेपरेट दिलेली आहे। इनामाची पावती इनाम वाटपाच्या वेळेस स्वतः घेऊन यायची। ज्यावेळेस इनामाची पावती इथं दाखवली जाईल त्यावेळेस तुम्हाला इनाम दिला जाईल। इनाम पावती व्यतिरिक्त इनाम दिला जाणार नाही आहे। अशा पद्धतीचं सगळं नियोजन आहे। आणि गाडे हे टोकन पद्धतीनेच पळवले जातील। सकाळी 9 वाजता साधारणतः घाट चालू होईल। पहिल्या दिवशी देवाची मिरवणूक असते। 9 वाजता आम्ही काही करून घाट चालू करणारच, कारण का गाडे
भरपूर आहेत. दिवस मोठाचे पण गाड्या भरपूर असल्यामुळं आम्ही 4 मिनिटाचा वेळ ठेवायचं चाललं होतं, पण कमिटी अजून कन्फ्यूज आहे 3 मिनिटात ठेवायचा की 4 मिनिटाचा ठेवायचा. बघू आता कसं होतंय कसं होतंय त्याच्यावरती आहे. पण आम्ही साधारणतः 3 मिनिटाचा टायमिंग ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी 8 वाजता घाट चालू होईल, पहिल्या दिवशी 9 वाजता होईल. गाडी सगळ्यांचे पळवले जातील, कुणाची गाडी राहणार नाही आहे, त्याची दक्षता कमिटी घेईल. गाडी मालकांनी एवढी काळजी घ्यायची आहे की माझी गाडी पंक्चर झाली, आम्हाला वेळ झाला, ट्रॅफिकमध्ये गुंतलो, ही कारणं सांगू नका. आणि कसं म्हणजे आम्ही पण बाहेर जातो, थोडाफार ॲडजस्टमेंट केला जातो, पण ते कसं एक 5-10 गाड्याच्या फरकाने ॲडजस्टमेंट केला जातो. त्याच्या व्यतिरिक्त जर जास्तीच कुणाचा उशीर झाला तर त्यांना शेवट चान्स दिला जाईल. आणि शक्यतो गाडा मालकांनी ना जास्ती करून वेळेत येण्यावरती भर द्या, म्हणजे कसं आम्हालाही त्रास होणार नाही, तुम्हालाही त्रास होणार नाही. आणि गाड्या टोकन पद्धतीने सोडणार आहेत, त्यामुळं ज्यांनी त्यांनी आपला टोकन नंबर ओळखून त्या वेळेत येण्याची कृपा करा फक्त. गावची यात्रा आहे, गावच्या यात्रेला बक्षिसाचं स्वरूप कशा प्रकारे? शेखर भाऊ, यंदा आमचं 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षाचा इनाम साधारणतः माऊली शेट किती आहे आपला 5 लाख रुपये 3ऱ्या वर्षाचा इनाम दिला जाणार आहे. 3ऱ्या वर्षाचा 3ऱ्या वर्षाला फक्त 30 बाऱ्या आहेत. 30 बाऱ्यांना ज्या काही 1 नंबरमध्ये येतील त्यांना सगळ्यांना तो इनाम विभागून दिला जाणार आहे. वस्तू स्वरूपात कोणतीही वस्तू ठेवलेली नाही आहे. ठेवताना आम्ही वस्तू ठेवल्या होत्या, पण त्या सगळ्यांचा विचार करून नाही का, म्हणजे इथून पाठीमागं आपण घाटामध्ये जातो, तू घेणार की मी घेणार याच्यावरनं भांडणं होत्यात, कोणी पैसे द्यायचे कोणी घ्यायची वस्तू, याच्यावरनं तुम्ही मी होती. याचा विचार करून आम्ही निर्णय असा घेतला कमिटीने की ह्या सगळ्या वस्तूंचे एकत्र पैसे करून ते जेवढे काय होतील तेवढे पैसे विभागून दिले जातील. म्हणजे वस्तूरूपी काही असं ठेवलेलं नाही आहे. घाटाच्या राजापासून तर आकर्षक बारीपर्यंत आणि फायनलपासून तर 3ऱ्या वर्षापर्यंत रोख स्वरूपात इनाम वाटला जाणार आहे. वस्तू कुठल्याही प्रकारे दिली जाणार नाही आहे. फळीफोरपासून म्हणजे सगळेच रोख स्वरूपाचे इनाम वाटले जाणार आहेत. साधारणतः टोटल इनाम 10,26,000 इनाम आहे. 10,26,000 असा इनाम ठेवलं गेलेलं आहे. तो म्हणजे नाही का, पहिल्या नंबरला साधारणतः आम्ही 1 लाख रुपये ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरला 71,000 रुपये ठेवलेत, 3 नंबरला 51,000 रुपये ठेवलेत आणि 4 नंबरला 31,000 रुपये ठेवलेत. आणि फायनलचं बघा, 1 नंबरला एक 2 व्हीलर आहे फायनलला, त्याच्यानंतर 2 नंबरला एक 2 व्हीलर आहे, 3 नंबरला 35,000 रुपये, 4 नंबरला 25,000 रुपये, 5 नंबरला 15,000 रुपये, 6 नंबर 11,000 रुपये, 7 नंबर 7,000 रुपये, 8 नंबर 5,000 रुपये, 9 नंबर 4,000 रुपये अशा फायनली आहेत. तर जे हे इनाम ठेवलेले आहेत फायनलचे, हे 2 दिवसा मिळून विभागून दिले जाणार आहेत. 2 व्हीलर ह्या सेपरेट नाही आहेत, हे विभागून दिल्या जाणार आहेत. आणि फायनलचे नंबर पण सेपरेट दिले जातील. गाडा मालकांसाठी काय काय डॉक्युमेंट आणणं गरजेचं आहे? गाडा मालकांसाठी जे आपल्या म्हणजे नाही का सरकारी नियमाप्रमाणे डॉक्टर सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट लागतं, ते स्वतः गाडा मालकांनी आणायचं आहे. इथं आम्ही डॉक्टर उपलब्ध करून देणार आहेत. गाडा मालकांनी त्याची PDF आणि फोटो हे आणून इथं डॉक्टरकडे आणून द्यायची, त्यांची सही शिक्का घ्यायचा आणि यात्रा कमिटीला जमा करायची. कांड्याची अट कशी राहील पहिल्या फेरीला फायनलला? कांड्याची फायनलला 50 फुटावरती कांडे आणि पहिल्या फेरीला 70 फुटावरती कांडे. आणि 20 फुटावरून जर कोणी बारी केली त्याला 5,555 रुपये इनाम आहे. आकर्षक बारीला पहिल्या दिवशी 5,000 पहिल्या बारीला आहे, 5,000 रुपये आकर्षक बारीला पहिल्या दिवशी आहे. त्याच्यानंतर 3,333 रुपये दुसऱ्या दिवशीच्या आकर्षक बारीला आहे. घोड्यांच्या शर्यतीसाठी 5,000 रुपये ठेवण्यात आलेले आहेत. घाटात सगळ्यात आकर्षक म्हणजे आतून जी बारी येईल त्याच्यासाठी पण इनाम ठेवलेलं आहे. कमी सेकंदात जो बारी झुपेल त्याच्यासाठी इनाम ठेवलेलं आहे. असे भरपूर असे इनाम आहेत. रॅकचं नियोजन कसं असेल तुमचं? रॅकचं नियोजन दरवर्षीप्रमाणे अतिशय काटा केलं जाणार आहे. आणि दरवर्षी म्हणजे आमचं गर्वाने सांगायची गोष्ट आहे ती, इतर ठिकाणी घाटामध्ये गावचे अध्यक्ष हे घाटामध्ये वर कॉलर करून मिरवतात. पाठीमागच्या वर्षी आमचेच बंधू परमेश्वरदादा कदम स्वतः अध्यक्ष होते. घाटाचं रॅकचं काम त्यांनी स्वतः पाहिलं. त्यांच्याबरोबर महेंद्रभाऊ म्हशे चालू वर्षाचे अध्यक्ष ते असायचे. यंदा चालू वर्षी ते स्वतः अध्यक्ष आहेत. त्याच्या पाठीमागे संतोष साळुंके अध्यक्ष होते. स्वतः अध्यक्ष हे रॅकला असतात. रॅकवरती आमच्या आत्तापर्यंत कधी भांडण झालेलं नाही आहे, कधी वादविवाद झालेला नाही आहे किंवा गावकऱ्यांनी गाडामध्ये घातलेलं नाही आहे. गावकरीसुद्धा आमचे लाईननीच येतात. गावकरी अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारचा असा गावाला गालबोट लागल असं वर्तन कोणीच करत नाही आहे. आणि एकदम शिस्तबद्ध यात्रा आहे ही. आज आमचा मी तर म्हणतो शिरोलीपासून आडव्या पट्ट्यामध्ये आमचा आपण म्हणू नये असे लोक म्हणतात ते, पण आमचा घाट हा कुठंतरी नावारूपाला मानला जातो. लोक आवर्जून ह्या घाटावरती बारी आणायचं म्हणतात. आणि यंदाचं 3रं वर्ष आहे, त्यामुळं ते एकदम शिस्तबद्धच कार्यक्रम केला जाणार. त्याच्यात कुठलंही असं दुमत होणार नाही.
धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन कसं आहे? धावपट्टी आम्ही 419 फूट लावली होती पाठीमागच्या वर्षी. यंदाही तेवढीच लावायचं चाललंय, वाढवणार नाहीये. थोडीफार कमी केली तर एखाद्या फुटाने कमी करू आम्ही. आणि आळं दरवर्षी आम्ही थोडं नेट लावायचं आळ्याला, बैल थोडी बाहेर जायची. पण यावर्षी आमचा मंडपवाला जवळचाच आहे, तो म्हटला आम्ही पॅलेट लावणार आहे. म्हणजे साईडनी पॅलेट लावल्यामुळं बैल पण बाहेर जाणार नाहीये, बैलांना इजा पण होणार नाही, दुखापत होणार नाहीये. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील तुमच्याकडून? गाडा मालकांसाठी विशेष असं काही नियम नसणार आहेत. नियम फक्त एवढेच की तुम्ही तुमच्या वेळेत यायचं, तुम्ही तुमच्या वेळेत गाडा पळवायचा आणि जेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाडा पळवून 1 नंबरला पात्र होता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं. निशाणावरती आणि गडाळाचं कामकाज कसं काय? घड्याळाचं कामकाज आता 4 वर्षापासून आमचे बंधू अनिल भाऊ कदम हे बघतात. निशाणावरती मी स्वतः असतो, विशाल कदम निशाणावरती मी स्वतः असतो. आणि मला सपोर्टिव्ह आमचे जुने निशाण बहादर आहेत, महेंद्रभाऊ शिवले असतील, राहुल साळुंके असेल, आधीमध्ये आडेवेळी नाही का काही अडचण पडली तर ते मला सपोर्ट करतात. लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवरती असणार आहे? लाईव्ह प्रक्षेपण शक्यतो अखिल भारतीयचंच ठेवलं जाणार आहे. आणि त्याचं योगदान आमच्याच गावातले दिगंबर भाऊ कदम त्यांनी दिलेलं आहे. उन्हाचं टेम्परेचर थोडंसं आता वाढले, उन्हाळा आता येत चालय. गाडा मालकांसाठी काही सुविधा केल्यात का? आता बघा आमच्या तिथं बैलांना बांधण्यासाठी पाठीमागं बघताय तुम्ही भरपूर झाडी आहे आणि एकदम मोकळं ग्राउंड आहे. त्यामुळं गाड्या उतरवण्यासाठी बैल बांधण्यासाठी गैरसोय होणार नाही आहे. पाठीमागं भरपूर मोठा ओढा आहे, ओढ्याला झाडी पण भरपूर आहे, वर पण भरपूर मोठी झाडी आहे. गाड्या मालकांसाठी तशी चांगली सोय आहे, बैल उतरवायला बांधायला चांगली जागा आहे. अलाउन्सर मंडळी कोण कोण पाहायला भेटेल घाटात? अनाउन्सर मंडळींचं आम्ही असं विशेष करून असं सेपरेट कुणाचं नावच टाकलेलं नाही आहे. आपल्या खेड तालुक्यातले जे म्हणजे नावारूपाला आले किंवा जे कोणी असेल लहान मोठे सगळे अनाउन्सर इथं आले तरी आम्हाला कुठल्याही अशा प्रकारची हरकत नसणार आहे. अनाउन्सरना सगळ्यांना इन्व्हाइट केलेले आहे. खेड तालुक्यातील संपूर्ण अलाउन्सर